नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली झाली मग फवारणी कीटकनाशकाची पहिली फवारणी झाली। आता आता फक्त पाण्याची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो। बघा, आजच फवारणी झाली आहे शेतकरी मित्रांनो। कालपासून फवारत आहे आपण या प्लॉटमध्ये MES 612 या सोयाबीन प्लॉटमध्ये। तर बघा, या प्लॉटला आजच्या तारखेत शेतकरी मित्रांनो पूर्ण 37 दिवसाचा पूर्ण कालावधी पूर्ण कंप्लीट होतो। तर पूर्ण सुया झाकलेला आहे आपला। सुया 16 इंचाचा सुया आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्र कमेंट करतात की बा दुसरी फवारणी केव्हा करावी पहिल्या फवारणीपासून। बघा शेतकरी मित्रांनो, आता मी पहिली फवारणी झालेली आहे, आजचा दुसरा दिवस आहे कालपासून। आणि आपल्या सोयाबीन पिकाची अवस्था पाहूनच आपण दुसरी फवारणी घेत असतो। तर आपल्या सोयाबीन पिकावर बारीक निरीक्षण करून पहिल्या फवारणीमध्ये काय परिवर्तन झालं याचं बारीक निरीक्षण करूनच दुसऱ्या फवारणीची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो। आता पहिली फवारणी तर सक्सेसफुल होते आपली, कारण की आता उघाड आहे मस्त, म्हणजे ऊन सावली आहे आणि चांगली फवारणी होते, सक्सेसफुल होते। तर आपल्या सोयाबीन पिकावरच शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेच पानं दिसत असेल, असे निकोप पानं दिसत असेल, तर फवारणीची काही आवश्यकता नाही, दुसऱ्या फवारणीची काही आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो। खरंच आपल्या पिकावर कोण्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे का, तंबाखू पान खाणारी अळी जास्त आहे का, याचं प्रमाण पाहायचं शेतकरी मित्रांनो। अळीचं एका मीटरमध्ये आपल्याला जर 4-5 अळ्या दिसत असेल तर तेव्हाच फवारणीची आवश्यकता आहे। आणि जास्त करून बारीक उंट अळी पाहायची शेतकरी मित्रांनो। असं झाड जर झटकल्यावर 4-5 अळ्या जर पडत असेल झाडावर तेव्हाच फवारणी करावी शेतकरी मित्रांनो। आणि आता आपल्या पिकाला 37 दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि एक कट्टुकट फुलाचीही सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो। आता होईलच, एका ठिकाणी दिसलं होतं मला, हे बघा इथे फुलाची सुरुवात झालेली आहे बघा। जसं हे फूल इथं दिसत आहे आपल्याला, हे बघा, तेव्हाच फवारणी करा शेतकरी, नाहीतर फवारणी काही आवश्यकता नाही। नाहीतर शेतकरी मित्र पहिली फवारणी करतात, 15 दिवस थांबतात, नंतर लगेच दुसरी फवारणी करतात, तर त्या शेतामध्ये पाहिजे असा प्रादुर्भाव राहतही नाही शेतकरी मित्रांनो, पण फवारणी करून टाकतात। पण फवारणीची काही आवश्यकता नसते, कारण की कसं आहे, वातावरणातच असते शेतकरी मित्रांनो सगळे घटक, आणि वातावरणामुळेच काही अळी नष्ट होतात। जसं अळीचा कार्यकाळ किती दिवसाचा शेतकरी 21-22 दिवसाचा आहे। तर आता असं लक्षात येते की खरंच पिकावर अळीचा प्रादुर्भाव आहे का, तेव्हाच फवारणी आवश्यकता आहे दुसऱ्या फवारणीची। आता समजा आता तुमच्या पिकामध्ये जर असे पानं खाणारी अळी जर असे जर पानं असेल जास्त, तर प्रकाशसन होणार नाही। तर यासाठी आपल्याला अळीचं निरीक्षण करावं लागेल, तेव्हाच आपल्या पिकाचे पानं सुरक्षित राहतील आणि प्रकाशसन होतील भरपूर, आणि पिकाची वाढ होतील, ग्रोथ होतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।